हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी घेवड्याची शेंग्याची रेसिपी सांगत आहे. पहिला तेल घालून घ्यायचं, त्यानंतर जिरं हे बघू शकता, तडतडू द्यायचं चांगलं व्यवस्थित. मी जास्त तेल यूज नाही करत, तुम्ही आणि पण टाकू शकता, मला जास्त तेल नाही आवडत. कांदा कट करून घ्यायचा, त्यानंतर कांदा टाकायचा. हे बघा, कांदा पण चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित. आता असं हलवत राहायचं. हे बघा कसं कांदा परतत आहे. त्यानंतर टमॅटो टाकून घ्यायचं. हे सगळं मी कट करून ठेवलेलं चांगलं व्यवस्थित भाजू द्यायचं त्याला. आणि अशाच वेगवेगळ्या तुम्हाला जर रेसिपी हवी असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. मीठ घालायचं चवीनुसार आणि हलवायचं व्यवस्थित. हळद घालायची, क्वांटिटीनुसार बघून हळद घालायची. 1 चिमूट मी हळद घातल्या. चांगलं हलवायचं. हे बघू शकता तुम्ही. परत माझ्याकडचा आठवड्याचा मसाला हे शेवटचाच होता. हा असा मसाला करून ठेवल्यानंतर आठवडाभर जातो. आपण भाजी आमटी तीन काही केलं तर आपल्याला सेपरेट करायला लागत नाही. हे मसाला केल्यानं झटपट रेसिपी आपली होत्या. तुम्ही पण करून ठेवा. माझ्या चॅनलवर ह्याचं रेसिपीचं व्हिडिओ आहे, किंवा मसाला केलेल्याची. गरम मसाला टाकायचा. तुमच्याकडे मॅगी मसाला असेल ना तरी पण टाकू शकता, ते पण टाकू शकता, त्याच्याने चव वाढते. आणि चटणी, घरगुती चटणी आहे. ह्याची पण जर रेसिपी हवी असेल घरगुती चटणीची तरी पण मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघू शकता. आता चटणी घातली आपलं. चटणीला पण तेल सुटले. हे बघा, मी जास्त टमॅटो यूज करत नाही आहे. टमॅटो यूज केल्यामुळे जरा चव चेंज होत्या असं आमच्याकडं मानलं जातं. म्हणजे आमच्या तरी घरी ठराविक भाज्यांनाच मी टमॅटो वापरते. हे बघा, ही शेंग मी कुकरमध्ये शिजवून घेतल्या 1 शिट्टी देऊन. जरा पाणी ठेवायचं, कारण जर 5 मिनटं आपण वाफेला ठेवतो आहे की नाही, मग त्यासाठी ह्याचंच पाणी वापरायचं. दुसरं सेपरेट वरनं पाणी नाही टाकायचं, हेच पाणी वापरायचं आपण. तुम्ही सगळं पाणी जर टाकला कुकरमधलं तर मग चव जात्या. त्यामुळे शेंगाचंच पाणी वापरायचं. 1 शिट्टी द्यायची कुकरला फक्त. हे बघू शकताय तुम्ही. तुम्हाला तेल हवं असेल आणि तर तुम्ही तेल टाकू शकताय, पण मी तेल नाही जास्त यूज करत. तसं हेल्दी आणि चविष्ट असलेलं बरं असलं, पण जास्त मी हे करत नाही. 5 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे वाफेला. हे बघू शकता तुम्ही कसं आहे. पाणी सुटले बघा, हे जायला पण पाणी सुटले. थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचा, थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी यूज करून माझ्या रेसिपी असतात. प्लीज माझ्या रेसिप्यांना फॉलो आणि लाईक माझ्या चॅनलला करा. तुमची साथ मला हवी आहे आणि वेगवेगळे पदार्थ बनवायला. आता नेक्स्ट पदार्थ कुठला बनवू प्लीज मला नक्की सांगा. ते पण लहान मुलांसाठी पण मी रेसिपीचे पदार्थ सांगू शकते, ते पण प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही. नेक्स्ट रेसिपी कुठली हवी आहे तुम्हाला, प्लीज प्लीज प्लीज. आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. हे बघू शकता तुम्ही, पाणी पण आटले आणि आपली रेसिपी पण झाल्या. कोथिंबीर टाकायचं वरून. बघा कशी रेसिपी झाली आपली.
हे बघू शकता, झूम करून मी एकदम दाखवलं आहे. एकदम कमी ह्याच्यात, कमी तेलात एकदम हेल्दी आणि चांगली व्यवस्थित रेसिपी हे करून बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही करून बघितल्यानंतर मला प्लीज कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली. थँक्यू.